मुंबईमध्ये शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजे शिवतीर्थ येथे ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो। तर गोरेगावच्या एक्झिबिशन सेंटर म्हणजे नेस्को येथे आपण पाहायला गेलं तर शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतोय। मात्र ह्या दोन्ही दसरा मेळाव्यावरती पावसाचं सावट होतं आणि महत्त्वाचं म्हणजे पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पावसाचं चिन्ह हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती पावसाला सुरुवात झालेली आपण या ठिकाणी पाहू शकतो। पावसाचं वातावरण होतं आणि पाऊस आता जोरदार सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। मुसळधार असा पाऊस सध्या कोसळत आहे। जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे आपण पाहायला गेलं तर निश्चितच आता दसरा मेळाव्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे। इतकं आपण पाहू शकतो त्या ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे निश्चितच आता दसरा मेळावा ज्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर शिवतीर्थावरती ओपन मैदानात होतं त्या ठिकाणी नेमकी परिस्थिती काय असेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे आपण पाहतो या ठिकाणी जो दसरा मेळावा नेस्कोच्या एक्झिबिशन सेंटरमध्ये घेण्यात आलेला आहे त्या दसरा मेळाव्यासाठी दाखल होण्याकरिता मोठ्या प्रमाणात शिवसैनिक दाखल होत आहेत। बसच्या माध्यमातून दाखल होत आहेत आणि शिवसैनिकांना त्या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर प्रवेश जो तो दिला जात आहे। मात्र मुळामध्ये प्रश्न होता तो म्हणजे पावसाचा, कारण मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास कशा प्रकारे नियोजन असणार आणि त्याचाच मुळात मध्ये प्रश्न होता। आता सध्या पाहायला गेलं तर गोरेगावमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। पावसाचा जोर वाढलेला आहे। ही समोरची दृश्य तुम्ही या ठिकाणी पाहतात। जोरदार पावसामुळे अनेक रस्त्यांमध्ये सध्या पाहायला गेलं तर हा जो परिसर आहे हा संपूर्णपणे ओला झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि शिवसैनिक जे मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत त्यांची सुद्धा तारांबळ उडताना पाहायला मिळत आहे। कारण ज्या प्रकारे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्त एकनाथ शिंदे यांच्या विचारांचं सोलन रोखण्यासाठी ही जे शिवसैनिक दाखल होत आहेत त्यांना आता मात्र एंट्री बसवून अगदी या दसरा मेळाव्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात आपण पाहायला गेलं तर सामना करावा लागत आहे। तो म्हणजे या पावसाचा आणि जोरदार पावसामुळे या शिवसैनिकांचे आपण पाहायला गेलं तर त्यांचे सुद्धा उतरल्यानंतर मैदानापर्यंत जाण्यासाठी त्यांना पावसाच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे। तर दुसरीकडे आता जो नेस्को इथे जो दसरा मेळावा पार पडत आहे तो आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते थोड्याच वेळात त्या ठिकाणी दाखल होणार आहे। त्यामुळे निश्चितच आता या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती आता आपण पाहायला गेलं तर या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती हवामान विभागाकडून याआधी सुद्धा जोरदार पावसाचा अंदाज जो तो वर्तवण्यात आला होता आणि त्यानुसार आपण पाहतो या ठिकाणी पाऊस आता कोसळताना पाहायला मिळतो। दरम्यान या पार्श्वभूमीवरती पाहायला गेलं तर नेमकं कशा प्रकारे दसरा मेळावा आता या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे नेमकं कशा प्रकारे भाष्य करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।